चला शिकूया हरी बघ. आज आहे आपला डे 14 आणि आज आपण बघणार आहोत सिल्क थ्रेड वापरून वॉटर फिलिंग कशी केली जाते. सिल्क थ्रेड डबल थ्रेड घेऊन चेन स्टिच करून ज्या वेळेला आपण वापरतो तर एखादी जागा फिल करण्यासाठी आपण तिला वापरतो आणि जागा फिल करत असताना आपण एका स्पेसिफिक मेथडने तिला फिल करतो ज्याला आपण वॉटर फिलिंग म्हणतो. सो ही जी वॉटर फिलिंग आहे ही खूप क्लोज स्पेसमध्ये एक डिझाईन बनवलेली असते जिच्यावरती तुम्हाला तुमची चेन स्टिच जी आहे ती फॉलो करायची असते. ही चेन स्टिच तुम्ही नायलॉन थ्रेड, कॉटन थ्रेड किंवा सिल्क थ्रेड कोणत्याही प्रकारच्या धाग्याने करू शकता. पण याच्यावरती तुम्हाला स्टिच घेताना खूप बारीक स्टिच घ्यायची आहे आणि ज्या दिशेने तुमची लाईन किंवा ड्रॉइंग जात आहे त्या दिशेने तुम्हाला स्टिचेस घेणं महत्त्वाचं असतं. सो सिल्क थ्रेड नाजूक असल्यामुळे याच्यासोबत जबरदस्ती नाही करू शकत. जर थोडंफार तुमचं चुकलं तर तुम्हाला मागच्या 2 स्टिच ओपन करून मग पुढे जायचं आहे. सो अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे ड्रॉइंग आहे ते बारीक चेन स्टिच करत फिल करून घ्यायचं. सो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जो वॉटर फिलिंगची डिझाईन आहे ती डिझाईन पूर्णपणे फिल करून घ्यायची आणि शेवट आल्यानंतर तुम्हाला लॉक करून घ्यायची. लॉक करत असताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्ही नीडलच्या खाच्यामध्ये लॉक नाही ओढायचं आहे. नीडलमधून धागा असा पार करून मग लॉक खेचायचा, नाही तर धागा तुटून जाऊ शकतो. ठीक आहे. सो हे आहे वॉटर फिलिंग.